भिगवण परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी अपहरण केल्याची घटना घडली होती. यामध्ये 21 वर्षीय मुलीला अपहरण करून पळवून नेल्याचे सांगितले जात होते. परंतु ही मुलगी आज बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर राहून तिने जबाब दिलेला आहे. यामध्ये बारामती न्यायालयामध्ये काही वेळातच पोलिसांनी तिला हजर करून घटनेचा पुढील तपास केलेला आहे. काही वेळापुरते न्यायालय परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद मुलीच्या आईकडून भिगवण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली होती. यामध्ये मुलीच्या आईकडून सांगितल्याप्रमाणे डोळ्यामध्ये लाल तिखट टाकून माझ्या मुलीला पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या आईने केला होता. आज सकाळी मुलगी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे हजर झाल्यानंतर सदर प्रकरण समजले. संबंधित प्रकरण हे प्रेम प्रकरण असून इंटरकास्ट असल्यामुळे भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणामध्ये आमदार गोपीचंद पडळकरांनी देखील सहभाग घेतला होता. परंतु सदरील प्रकरण काय आहे हे जाणून घेतल्यानंतर सध्या वातावरण शांत आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन येथे पुणे ग्रामीणचे उपाधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरील घटनेची माहिती दिली. तेव्हापासून त्या गुन्ह्याचं पुढील तपास करत असताना जबाब विचारण्यात आले आणि त्या जबाबादरम्यान जे त्या गुन्ह्या नमूद महिला आहे त्याचा जबाब नोंदविल्यानंतर पुढे माननीय कोर्टाचे समोर त्याचा जबाबसुद्धा नोंदवण्यात आलेला आहे आणि पुढील तपास हा गुन्ह्याचा सध्या चालू आहे. त्यांचे आईवडील सुद्धा म्हणजे आई आणि भाऊ सुद्धा आले होते आणि त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्यासमोर देखील जी घटना आहे आता तिने माध्यमांसमोर येऊन सुद्धा काही सांगितलं. काय त्याच्यामध्ये तथ्य आहे? आता आपण काय त्याच्यावर कारवाई करणार आहात? काय ऑफेन्स ते ऑलरेडी रजिस्टर करण्यात आला होता. त्याच्यानंतर आता ते घराचे जे लोक आहे त्याचे आई त्याचे भाऊ सुद्धा येऊन इथे त्यांनी त्याचं मत मांडलेलं आहे. त्यांची इथे त्यांना बोलण्याची संधी होती परंतु त्या यंग महिलाने आपला मत जे आहे ते आई आणि भावासमोर मांडलेलं आहे आणि त्यांचा आपसात जे मत आहे ते वेगळं आहे आणि महिलाने आपला जे वर्जन दिलेलं आहे जसा की आपण पाहिला की अगोदर त्यांनी एक व्हिडिओ पाठविली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा पोलिसाकडे येण्याचे अगोदर त्यांनी एका ठिकाणी एक व्हिडिओ मार्फत त्यांचा जे मत आहे ते दिला होता आणि त्यांनी त्यांचा तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती परंतु नेमका जे त्याची आई घरचे जे सदस्य आहे त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. म्हणून ही त्या यंग महिलाला मान्य कोर्टासमोर जबाबसाठी आज पोलिसांनी हजर केला होता. ते जबाब झालेला आहे. पुढील तपास चालू आहे. नेमका त्यांनी त्याचा हे मत जसा दिलेला आहे तसाच आहे किंवा त्याचे मते अजून कुठल्याही प्रकारच्या जे शक्यता असेल त्याची तपासणी चालू आहे. घडली होती तिखट म्हणजे लाल पावडर डोळ्यात टाकणं ही सगळी घटना खरंच घडली होती का? ती मुलगी तर नाही म्हणते मात्र दुसरीकडे आई आणि भाऊ म्हणतात की घडली. हो बरोबर आहे. तीच मी म्हणतो की दोघे मत वेगवेगळे आहे. FIR मध्ये दिलेला कंटेंट वेगळा आहे आणि आता जे पीडित महिला FIR ची त्याने दिलेला मत ते वेगळा आहे. आता
FIRचं मत आणि त्याच्या दोघे मत आम्ही रेकॉर्ड केले आहे. परंतु FIRचे फिर्यादीचं जे म्हणणं आहे त्याच्या सखोल तपासणी आम्ही करीत आहोत. त्याच्यामध्ये जे आपण प्रश्न मांडले की घटना दरम्यान चटणी पावडरचा उल्लेख आहे किंवा मोटरसायकलचा उल्लेख आहे, काही वस्तुस्थिती होती, त्या वस्तुस्थितीला बारकाईने तपासण्यासाठी पुढील आमची टीम कामात आहे आणि त्याच्यात जे काही पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल तशाप्रमाणे कारवाई. मुलीची मेडिकलची जबाबदारी आता कोणाकडे असेल? त्याचा आता माननीय कोर्टाकडे ते जाबजबाब झालेला आहे. त्याच्यात शक्यतो जे आहे ते कारण त्याचा आईवडिलाकडे ज्या घरी त्याचे आई आणि भावाकडे जाण्याचा त्यांनी नाकारलेला आहे. सध्या स्थिती अशी आहे. पुढील त्याचा काय मत आहे त्याला विचारण्यात येईल आणि दुसरे ऑप्शन जसा की जे महिला घर असत आहे, सॅनिटोरियम असत आहे, तशी ऑप्शन्स पण आहात. तसा जे काही घडला पुढे ते आपल्याला कळलं. आणि सर मुलीची आणि मुलीच्या आईंची भेट घडवून दिली होती का? पण त्यांच्यामध्ये संभाषण झालं होतं? त्यांचं संभाषण झालेलं आहे. त्यांच्या आईने आरोप केलाय कोर्टाबाहेर की असं काही संभाषण झालेलं नाही आणि आम्हाला मुलीची भेट घेऊन दिलीच नाही. असं नाही आहे. कारण कसं आहे की बघा, ह्याच्यात FIR दाखल झालेली आहे. FIR मध्ये एक फिर्यादी आहे आणि फिर्यादीला तपासामध्ये आयोला भेटणे, त्याच्यात काय घडलेलं आहे, तपास कुठपर्यंत झालेला आहे, त्याची माहिती घेण्याचा अधिकार आहे आणि तेवढा त्याची संधी तेवढी आम्ही त्यांना दिलेली आहे. सर, जो मुलगा होता तिच्यासोबत तो गेला होता, त्या मुलगा देखील त्या मुलीसोबत काल या ठिकाणी आला होता. त्याचा स्टेटस काय? त्याच्या गुन्हेगारी संदर्भात काय पार्श्वभूमी आहे का आणि त्याचा पुढची भूमिका काय असणार? कारण जो आहे तो FIR त्याच्या विरोधात दाखल झाली होती. हो, तेच मी म्हणतो की FIR ऑलरेडी दाखल झालेली आहे. तो जो त्याच्यामध्ये एक्यूजचं नाव आहे त्याच्याबाबत पुढील कारवाई, हे सगळे जे जाबजबाब आमचे चालू आहे त्याच्यानंतर पुढील योग्य कारवाई करण्यात येईल. सर, आतापर्यंतच्या तपासामध्ये आमदार राहुल कुल यांच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. खरंच आमदार कुल यांचं या प्रकरणामध्ये हात आहे? मी याबाबत कोणत्याही प्रकारचा कमेंट करूच नाही. मला याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती प्राप्त नाही आहे. आमचा जे तपास आहे ते प्युअर कोणती यंत्रणा, आमचे माहिती यंत्रणा, तकनिकी यंत्रावरून करून आणण्यात आलेलं आहे. आता समक्ष जाबजबाब चालू आहे. त्याच्यात असा कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे उल्लेख आलेला आहे. कायदा सुव्यवस्था म्हणजे योग्य ठिकाणी राहावा म्हणून आपण काय आवाहन करा? कायदा व सुव्यवस्था जे आहे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कोणत्याही समाज घटकाचा व्यक्ती असेल, त्या नागरिकाची समाजामध्ये, देशामध्ये कायदा व सुव्यवस्था मेंटेन करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी आवाहन आम्ही परवासुद्धा केला होता आणि प्रत्येक समाजाचे घटकाने आणि प्रतिनिधी आम्हाला खूप सहकार्यसुद्धा केला आहे आणि आता पण सहकार्य करीत आहोत. कायदा व सुव्यवस्थेचा काही प्रश्न नाही. सर, मंगळवारी रात्री FIR दाखल झाली. आतापर्यंतच्या तपासात तुमच्या समोर काय आलेलं आहे? तुम्ही असं म्हणताय की दोन्ही बाजूचे म्हणणं सांगताय, पण पोलिसांच्या तपास पुढं काय आलं त्याबद्दल? पोलिसाच्या पहिले 2 दिवसाचा जे तपास आहे त्या तपासामध्ये आम्ही ते शोध घेतला. शोध घेतल्यानंतर जे पुरावे आमच्याकडे, तकनिकी पुरावे किंवा जाबाजबाबाचे पुरावे आहे ते आम्ही कलेक्ट केलेले आहे. त्याच्यावर जे फायनल काय तयार होत आहे स्टेटमेंट ते आम्ही सध्या सांगू शकत नाही. अजून ह्याच्यामध्ये पुढील तपास झाल्यानंतर आपल्याला मुलींच्या नातेवाईकांनी मुलीची आईने सांगितलं वारंवार झहीर शेखबद्दल, त्याच्यावर आपण काय कारवाई केली का सर? कोणाबद्दल आपण विचारताय? आरोपीचे चुलते जे आहेत झहीर शेख, झहीर हा आरोपी जो आहे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. बघा, त्यामध्ये जे आम्हाला ऑन पेपर ज्याचे विरोध देण्यात आलेला आहे त्याची चौकशी आम्ही सुरू केली. 2 व्हिडिओ आहेत. एका व्हिडिओमध्ये पहिल्यांदा सांगितलं की जे 9 वर्षापूर्वी नंतरचा व्हिडिओ आहे तो 1 वर्षापूर्वी की ते नातेवाईक आहेत, म्हणजे तो बाहेर आला त्याच्याबाबत त्याची ट्रान्सक्रिप्ट तयार करून प्रत्येक व्हिडिओची त्याच्यावर बारकाईने तपास सुरू आहे आणि त्या तपासामधून जे निष्पन्न होईल ते आपल्यासमोर कायदेशीर येईल. सर, डोळ्यांचे तिकट टाकले त्याच्याबद्दलचा काय मेडिकल रिपोर्ट आलाय का त्याच्यामध्ये? ते मेडिकल आम्ही करून घेतलं आहे आणि ते आता पुढील तरवासाप्रमाणे आम्ही आपल्या समोर एक्सपोज करतो. निष्पन्न झालंय का त्याच्यामध्ये काय? मेडिकल रिपोर्ट माझ्यासमोर आल्यानंतर मी आपल्याला काही सूत्र सांगतायत की या संदर्भात तिकट डोळ्या
नाही हा बनाव असल्याचं ही सांगितलं. तपासाचा मुद्दा आहे ना, ते तपास चालू आहे अजून हे आता आलेले आहे. याच्या पुढील तपास घटनास्थळ झालेला आहे ऑलरेडी, ह्यांचे जबाब झालेले आहे. आता पुढे कुठून आणला, काय झाला, काय नाही होता, त्याचा आम्ही तपासादरम्यान निष्पन्न करून आपल्याला- सर, जो FIR मध्ये जो आरोपी आहे तो साधारणतः रात्री 1-1:30च्या दरम्यान तुमच्याकडे आलेला. आता त्याचं स्टेटस काय? त्याला तुम्ही ताब्यात घेतले, अटक घेतली, आणि नेमकं काय केलं त्या संदर्भात काय सांगा? कोर्टात यामध्ये जो आमच्याकडे आलेले आहे त्याची पण चौकशी सुरू आहे. त्या चौकशी आता सुरू आहे. मग ताब्यात घेतलंय, मग कशा अनुषंगाने चौकशी सुरू आहे? तुम्ही चौकशी त्यांना गुन्ह्याच्या दरम्यान अच्छा. FIR मध्ये नाव आहे अच्छा. म्हणून त्याची चौकशी करणे गरजेची आहे. तपासात ती चौकशी चालू आहे.